माननीय अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या शोक प्रस्तावावर माननीय शिंदे साहेब वरच्या सभागृहामध्ये असल्यामुळे शिवसेना पक्षाच्या वतीने आदरणीय अजितदादा, आदरणीय स्वरूपसिंग नाईक, आदरणीय शालिनीताई, आदरणीय राजजी पुरोहित, गंगाधरजी पटणे, निळकंठजी फालक, विश्वासजी नांदेकर, रूपलेखा ढोरे यांना मी आपल्यातर्फे आपल्या सभागृहाच्या तर्फे श्रद्धांजली अर्पण करतो। खरं म्हणायला गेलं तर 90 साली आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही एकाच वेळेस या सभागृहामध्ये आलो। 99 साली आणि त्यावेळेस शिवसेना भाजपचे कार्यकर्ते म्हणजे एक सर्वसाधारण परिस्थितीतून किंवा आमच्यासारखे तर लोकवर्गणीतून त्यावेळेस आमदार म्हणून या सभागृहामध्ये आले। पण त्यावेळेस मुंडे साहेबांना बघावं, भुजबळांना बघावं, आर.आर. रावांना बघावं, विलासराव देशमुखांना बघावं, अजितदादा हे पवार कुटुंबाचे एक मोठे नेता आहेत, त्यांना बघावं, हे आम्ही लांबून बघणारे कार्यकर्ते ज्यावेळेस सभागृहात आलो त्यावेळेस या लोकांबरोबर आम्हाला काम करण्याची संधी मिळाली। योगायोगाने या सभागृहाच्या चालीरीती जिल्हा परिषदामधून आम्ही ज्यावेळेस शिक्षण नेतृत्व करायला आलो त्यावेळेस या सभागृहाच्या चालीरीती आम्हाला पाहिजे त्याप्रमाणे माहीत नसल्यामुळे या नेत्यांबरोबर बसून काही गोष्टी आम्हाला त्या काळामध्ये शिकायला मिळाल्या। आज एवढंच म्हणावं लागेल की मंत्रालयामध्ये ज्यावेळेस मी मंत्री झालो, राज्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ त्यावेळेस मुख्यमंत्रीच होते। ज्यावेळेस मी सभागृहावर त्याच्या पहिले भाषण करत होतो, मला दादाने एक वेळेस बोलून सांगितलं, अरे तुझा आवाज कसा आहे गुलाब, एवढा भसाडा आवाज। म्हणजे आवाजाच्या बाबतीत ते नेहमी सांगायचे तुला लाऊडस्पीकरची गरज नाही। आता तर मी त्यांच्याबरोबर जवळपास वेगळ्या वेगळ्या भूमिकेमध्ये त्यांच्यावर जशा बदला झाला तसे आम्ही त्यांच्याबरोबर राहतो। आदरणीय उद्धवजींचं सरकार आलं त्यावेळेस त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये होतो। नंतर आदरणीय शिंदे साहेब आणि आता देवा भाऊ। पण माझं तर एवढंच म्हणणं आहे की मंत्रालयातला हा पुजारी गेला, शेतकऱ्यांना विकासाचा प्रसाद देणारा हा व्यक्ती, बहुजनांचा नेता, आमच्यासारख्या मंत्र्याला जर वेळ दिली की 3 वाजता तुमची बैठक येते, आम्हाला 2:45 जाऊन बसावं लागायचं। म्हणजे एखाद्या वेळेस देवा भाऊ तरी आम्हाला माफ करून देणार, पण दादा वेळेवर नाही आले तर दुसरी मीटिंग स्टार्ट, बसा तुम्ही। त्यांची बोलण्याची सिस्टीम मला आठवतं की ज्यावेळेस वंदनीय शिवसेना प्रमुखांचं दुःखद निधन झालं त्यावेळेस 35 लाख लोक हे दादरला शिवसेना भवनापर्यंत पासून तर मातोश्रीपर्यंत जी भावना महाराष्ट्राची देशाची होती त्यावेळेस हे 2-3 लोकांचे नेते जर आपण पाहिले, मुंडे साहेब असतील, आबा असतील, त्याच्यानंतर आज अजितदादा गेल्यानंतर त्या माणसाचा पक्षाशी संबंध नसेल, तो शेतकरी असेल, तो मजूर असेल, पण दादा हा माझा घरचा गेलाय अशी भावना मला महाराष्ट्रामध्ये किंवा माझ्या विभागामध्ये बघायला मिळाली। गावागावाचे सरपंच, गावागावाचे लोक कोणकोणत्या विचाराचे याचा विचार केला नाही, पण दादा हा शेतकऱ्यांचा माणूस गेला, शेतीतला, मातीतला, बांधावरचा माणूस गेला, ही भावना जनतेमध्ये होती। खुनशी राजकारण हे नेहमी खेळलं जातं असं म्हणतात आणि आम्ही बघतोय, एखाद्याला संपवायचं तर संपवायचं अशा पद्धतीचं राजकारण आपण बघतो, ग्राम पातळीवर, जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, केंद्र पातळीवर। पण दादांचं काम असं होतं, रागवलं म्हणजे आपल्याला वाटलं की हे काम होणार नाही, पण नंतर थोड्या वेळाने माहीत पडायचं की आपलं काम झालंय।
असे 2-3 प्रसंगी माझ्या आयुष्यातले पाहिले. आम्हाला आठवतं की डार्क झोन करता दादा आपणच गेलो. डार्क झोन मध्ये काही गाव होते, काही थोडे पैसे आम्हाला लागणार होते, आम्ही दोघं गेलो, दोघं मंत्री होतो. नाही म्हटलं भेटणार नाही तुम्हाला पैसे, काय संबंध आहे तुम्हाला पैसे द्यायचा, आपला त्यांचा नाही. दुसऱ्या दिवशी आम्हाला निरोप पाठवला दोघांना. काय होतं ते त्यांना आम्ही समजून सांगितलं की एवढे एवढे गावांचा विषय आहे, एवढे एवढे 47 कोटी रुपये लागणार आहे, दिले तर बरं होईल. लगेच काम केलं. त्यांचं रागवणं म्हणजे काम करणं असं आमच्या मनात तरी वाटायचं. पाण्याचा विषय आला, आता पाण्याच्या वेळेस आता पैसे मिळत नव्हते. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की आम्हाला आता जे बजेटची तरतूद आहे त्याच्यामधून काही पैसे मिळाले तर आम्ही पैसे देऊ शकू. मुख्यमंत्री महोदय म्हणलं मी दादांना सांगतो. दादा हो नाही म्हणणार, पण मग आम्हाला एरंडोली करायची लागली तर मग देवा भाऊ किंवा शिंदे साहेब यांच्या थ्रू आम्हाला त्यांच्याकडे जावं लागायचं, पण काम व्हायचं. मला तरी असं वाटतं की नवीन आमदारांना खरी शिस्त लावणारे आमदार मंत्री महोदय किंवा आमदार दादानी जर आम्हाला जी कंपल्सरी सेटिंग दिलेली असती, दादा जर बसले असले रे आपण जर गायब असलो तर निरोप आला समजावं. मला तरी असं वाटतं की या सभागृहाचा हेडमास्टर गेला, त्याने सगळ्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवावं. जसे हेडमास्टरचं काम असते तसे आमचे दादा हे सगळ्यांवर लक्ष ठेवायचे. कोण काय बोलतोय त्याच्यावर लक्ष ठेवायचे, त्याचं काम करायचं असलं तर त्यांची एक पद्धत असायची. एक छोटासा कागद त्याच्यावर टाईप करून दिलं, कोणत्याही मंत्र्याकडे कोणताही काम असलं की आपल्याकडे चिठ्ठी आली समजावी. एक छोट्या छोट्या माणसापर्यंत काम करायचे. माझे भाऊ वारले त्यावेळेस माझ्या घरी आले होते आणि मी एकदम गल्लीत राहतो, म्हणजे गावात अगदी अडचणीच्या ठिकाणी मी आजही राहतो. मग ते म्हणले तू इथे कसा राहतो? त्यांनी विचारलं माझ्या भाऊ तू काय करतो? म्हणलं शेती करतो. मुलाला विचारलं, म्हणले काय करतो? म्हणले झेडपी म्हणून डोक्याला हात लावला. म्हणजे हा धंदा कुठून पकडला? म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की दादा हा माणूस हा कुटुंबातला एक माणूस गेला असं मला वाटतं. प्रत्येकाला जायचं आहे. जीवनाचं सगळ्यात शेवटचं सत्य मृत्यूलोक आहे. हा कोणाला सुटणार नाहीये, ना राजाला ना रंकला सुटणार आहे. आपल्याला जायचंच आहे, पण असा दादा होणे नाही. दिल्लीतले दादा हे नावाला असतात, पण अधिकाऱ्यांवर दबंगगिरी करून माजलेल्या अधिकाऱ्यांना थंड बोल कसं करायचंय हे करण्याची जी ताकद होती खऱ्या त्या दादात होती. कारण की ते वागायचेच तसं शिस्त पद्धतीने वागायचे. 6 वाजता पुण्यातल्या अधिकारी झोपूच शकत नाही, ताकद नाही ती झोपायची. मी एक वेळेस 15 कोटी रुपयाची मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली होती की आपल्याला पाणी चाचणी करता आम्हाला प्रयोगशाळा पाहिजे. त्यांनी मंजूर करून दिली. योगायोगाने ती पुण्यात होणार होती. मी टाइम घ्यायला गेलो तर दादा मला पुण्यामध्ये असं असं मंजूर झालं तर तुम्ही पुण्याला येतात तर आम्हाला पालकमंत्री तर तारीख द्या. देतो. कधी दे? म्हणतो शनिवारी द्या. वेळ द्या. घे म्हणे सकाळी 6:30ची. तर दादा सकाळी 6:30 मला म्हणे 7ची घे. तर दादा मी 12 वाजता पोहोचेल. बघ म्हणे गुलाब माझ्याकडे 7:30 ते 8चा टाइम शिल्लक आहे, 7:30ची घे. तर लोक येतील का? तू टाइम तर घे. मी 7 वाजेपासून हजर होतो. मला माहिती आहे अमाऊंट टाइमवर येणार. 900 लोक होते सुधीर भाऊ कार्यक्रमाला. 900. 7:07ला आले. सांगितलं तुझा प्रधान सचिव सत्कार करेल, तुझा राज्यमंत्रीचा सत्कार होईल, तुझा होईल, माझा होईल. तू 5 मिनिटं बोल. तुझा प्रधान सचिव 5 मिनिटं बोलेल, मी 10 मिनिटं बोलेल. मी गाडीत बसेल, मी जाईल. जाताना पोटाला असा धक्का मारला. म्हणला याला म्हणता अजित पवार. वेळेवर आलो, वेळेवर चाललो. मला नाही वाटत की असे लोक आहेत की जे वेळेवर येत होतात. आम्हाला देवाभाऊंची अडचण नसते, शिंदे साहेबांची बिलकुल नसते. आमचा कार्यक्रम थोडा लेट बी झाला तर आम्हाला वाटते काय अडचण नाही, आमचे शिंदे साहेब येणार. देवाभाऊंची अर्धा तास जास्तीत जास्त लिमिट असती. दादांचं तसं नव्हतं. वेळेवर. आम्ही एक वेळेस दादा आम्ही 4-5 मंत्री होतो. दादा तुम्ही कसं आहे तुमचं दिनचर्या? तर म्हणले गुलाब मी रात्री झोपताना सकाळी कोणते कपडे घालायचे ते मी ठेवून देतो, कोणती चप्पल आहे ती बाजूला ठेवून देतो. जेवण केलं, मी झोपलो, सकाळी 5:30ला उठलो, 6 वाजता आपलं दरबार सुरू होते म्हणले. मला तरी असं वाटतं की त्या दरबारमध्ये लाईनीने जसं लोक पंढरीला जातात, गणपती बाप्पाकडे जातात, तसा माझा दीन दलित पडित शोषित त्यांच्या विठ्ठलाला गमवलं हो त्यांनी.
बारामतीमध्ये मंदिरात जशी लाईन असते तशी लाईन आम्ही पाहिलेली, मी 1-2च वेळेस गेलोय. पण मला तरी असं वाटतं की शरद पवार साहेबांकडनं जे गुण त्यांनी घेतले, वेळेवर चालणे, लोकांची कामं करणे, छोट्या छोट्या माणसाला ओळखणे. आजही पवार साहेब ज्यावेळेस आले होते मुक्ताईनगर, मला एक त्यांचा कार्यकर्ता नावानिशी खाली बसलेला, त्याला उठून वरती स्टेजवर बोलवलं. पवार साहेबांचे बरेच गुण, असं म्हणतात की बापाचा गुण मुलात येत नाही, पण तो दादांमध्ये 100% होता. अचानक जाणं हेच भयानक आपल्या महाराष्ट्राचं मोठं नुकसान आहे. असं म्हणतात की लाख मरो पण लाखोचा पोशिंदा ना मरो. आज आपल्या राजकारणातला दीनदलित गरीब लोकांचा पोशिंदा काम करणारा नेता आपल्यातून गेलेला आहे. पंजाबराव कृषी योजनेच्या बाबतीमधला विषय निघाला त्यावेळेस ते म्हणले की नाही करू शकत आम्ही. कसं काय देणार? म्हणजे 1 लाख ते 3 लाख पर्यंत व्याज माफ असं आपण म्हणायचो. त्यांना नाही करू शकत. त्यांना आम्ही सांगितलं तुमच्या बँकेने तर कधीच सुरू केलं म्हणलं. त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर मग ती योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झाली. म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीत खडानखडा माहित होता. आमच्याकडे नियोजन बैठकीला आलं, मी पालकमंत्री असताना, आता सध्याही मी पालकमंत्रीच आहे. आल्यावर त्यांनी काय करावं, उंची किती आहे स्लॅबची, ही वायर काय लटकली कलेक्टर, या पंख्याचं काय झालं रे कलेक्टर. म्हणजे आल्याबरोबर पाहिलं नाही. पुढच्या वेळेस जर मी नियोजन बैठकीला आलो हे जर दिसलं तर विचार कर. लगेच मला सांगितलं याला काय डीपीटीसी मधून पैसे द्यायचे देऊन टाक पटकशी, हे असं दिसायला नको मला इथं. आणि चांगलं काम केलं होतं तर चांगल्या कामाचीही प्रशंसा केली. आज मला तरी असं वाटतं की आज आमच्यातून